गोलंदाज पहिला चेंडू बादचा काटा घेऊन गोष्टी मागे धावेला नकार आहे. पहिला चेंडू डॉट बॉल. आणि ही मॅच साई इलेव्हन साठी भरपूर महत्वाची आहे. साई इलेव्हन टीमला हा मॅच जिंकायचाच आहे. नको आठ मॅच आहे त्यांच्यासाठी महत्वाची मॅच. हा ही चेंडू डॉट बॉल. चांगला चेंडू फेकलाय. एसटी मागे गेलाय. डॉट बॉल. काय गोलंदाजी होतं खरं अर्थाने अंडर प्रीमियर लीगचं हे शानदार पर्व आहे. आणि आपण बघतो दुपारच्या सत्रामध्ये हा तिसरा चेंडू स्वप्नीलला लगातारचा दीपकला बीट करत असताना तिसरा चेंडू डॉट बॉल. आपल्याला माहित नव्हतं मध्ये चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू नागपूरला आजत आणखी एक लगातारचा चौथा चेंडू बीट झालाय. काय गोलंदाजी करतो तो गोलंदाज नजम. टीमला हा मॅच जिंकणं महत्वाचा आहे. हा चेंडू फटका चांगला आहे. नॉनॅन्सला दूरवरनं क्षेत्ररक्षक धावतोय मात्र त्याच्या भागाच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. चौकार. चार षटकांचा मॅच. धावा चांगला बनवावा लागतील मॅचच्या पहिल्या डावामध्ये. चार चेंडू खेळ गेले त्याच्यापर्यंत दीपकने एका पात्र अभिनयामध्ये एक चौकार आला त्याच्या बॅटमधनं. दीपकसाठी 1000 रुपये अजय केने. दीपकसाठी 1000 रुपये पारितोषिक. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण हॅरिस चांगला आहे. विलियम चेंडू थांबवला गेला. धावा इथे थांबल्या गेल्यात. 5 धावा चेंडू फेकले गेले. 5 नजननी. पहिल्या षटकाचा खेळ मला वाटतं ते संपलाय. षटका आहे 5 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक आणलं दीपक असेल. चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं दीपक साठी. अजय केने यांच्याकडून. अजय केने. चला क्षेत्ररक्षक सजले गेले. हा फटका चांगला आहे. चांगला वेळेला फटका दीपकने. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जातो. षटकार. काय आक्रमण आहे. आक्रमण सातत्याने चढवावं लागेल. 2000 रुपये पारितोषिक अजय केने दिले गेल्यात खेळाडूला. आणि हीच फलंदाजी दीपकला करावी लागेल टीम साठी. आणखी एक षटकार टाकला तर षटकांसाठी पैसे दिले जातीलच. नक्कीच 2000 रुपये पारितोषिक असेल. षटकार हॅट्रिक ठोकली तर 1000 रुपये. माझ्याकडून 2000 रुपये पारितोषिक. फलंदाज फसला जाळ्यामध्ये. दीपक डगावच्या रस्त्याला. चला फलंदाज आपण तयार द्यायचं. नेक्स्ट फलंदाज तयार द्यायचं. टीम जसा बॅट्समॅन बाद झाला तसंच आपण यायचं पटापट मैदानावरती.
आणि यापुढील सामने 3 षटकांचे असेल, लक्ष असू द्या. धावसंख्या म्हणून 11 धावा धावफलकावरती गोलंदाज तयार आहे. त्याचा हा गेला फटका चांगला आहे नोमान्सला. पडल्यानंतर चेंडू थांबते, ते पण दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला गेला तर रनमध्ये होता गोलंदाज. त्यांच्या झोनमध्ये धावत असताना धाव मिळवले. नेक्स्ट मॅच 3 षटकांचा असेल. नेक्स्ट मॅच कोणची आहे रे? इनिंग झाल्या सांगा बरोबर. चला गोलंदाज तयार जय. रिव्हर्स अटॅक केला, फटका चांगला आहे नो मॅन्स मध्ये. चेंडू सीमारेषेच्या दिशेने चौकार. फटका जय वरती ते हल्ला चढवला जातो. अजूनही जयला षटकामध्ये एकांतरित 2 चेंडू फेकायचे आहेत. षटक थोडासा महाग होते. 11 धावा आतापर्यंत षटकामध्ये आलात. फटका चांगला आहे, धावाही चांगल्याच मिळतील. हाही एक बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. आकाशडी काय फटका आहे. रिव्हर्स अटॅक केला लगातार तर दुसरी बाउंड्री. धावसंख्या चांगली पाहायला मिळते आपल्याला. आणि हा रिव्हर्स अटॅम्प्ट केला होता. हा चेंडू मात्र इथे फसला. षटक संपल्याचा 2 षटकाची गाडी सांगता धावा धावपल पाहायला भेटत एकंदरीत 20 धावा. चार पुढची मॅच 3 षटकांची आहे. हा सामना 4 षटकांचा आहे. पहिल्या 2 मध्ये 20 आल्यात. 2 षटकांचा खेळ संपला इथे. चांगली फलंदाजी एका बाजूने आपल्याला पाहायला भेटतो. आकाशला मात्र चांगला खेळ करावे लागला आपल्या टीमसाठी. स्ट्राईक पॉइंटला फलंदाज येतो. चला चला गोलंदाजी मार्कमध्ये मच्छिंद्र तयार आहे. 20 धावा धाव पुस्तक करतो पण धावा एकंदरीत बघतो 20. गोलंदाज तयार. हा चेंडू पाहावा लागेल. चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. तोपर्यंत 2 धावा मिळतील 1. आणि हा चेंडू खराब आहे. बिनर चेंडू 1+1 अशा 2 धावा मिळतील. 22 धावा. फ्री हिटचा चेंडू. षटकारासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आहे खेळाडूंना. कोणते आहे ना? आकाशला बॅटचा कडा घेऊन चेंडू एसटी मागे. आणि हा फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे धावू शकता दादा. इथे संधी आहे धावाची. इथे मात्र धावबाच्या रूपात ज्योतीला बाहेर पाडतावा लागतो. लागलेला धक्का टीमला दुसरा. हा चेंडू साईड लेग स्टंप दॅट इज वाईट बॉल. खराब चेंडू फेकलाय गोलंदाजी करत असताना मच्छिंद्र. गोलंदाज तयार. हा चेंडू स्लोवर फेकलाय. चेंडू चांगला आहे. एसटी मागे डॉट बॉल.
चांगला चेंडू आला. पहिला भिंगर चेंडू फेकल्यानंतर मात्र मच्छिंद्रला संघर्ष करावा लागत होता या षटकात. मात्र चांगली गोलंदाजी झाली. आतापर्यंत एकंदरीत धावांचा विचार केला तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 23 धावा. 23 वरती हाही चेंडू पाहावा लागेल. हाही चेंडू डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय. कमबॅक केलं या षटकामध्ये मच्छिंद्रने देखील. हा फटका चांगला आहे. सेट डाउन द ग्राउंडचा क्षेत्ररक्षक दूरवरनं पुढे सरकलाय आणि काय खेळ स्वीकारला दुसऱ्या ऍक्शनला. फलंदाज बाद मेन होते चेंडू काही आणि संपला फलंदाज आकाश खेळ. विकास नेक्स्ट बॅट्समन 3 राऊंडसाठी मैदानावरती. फिक्की विकास. हा फटका चांगला आहे. फटका चांगलाच आहे. बाउंड्रीलाईनच्या बाहेर आहे. षटकार. 1000 रुपयाचं पारितोषिक होतं विकीला आणि 1000 रुपये ते जमा करायचं. एकंदरीत 2000 रुपयाचं पारितोषिक आहे ते त्यालाच दिले गेले. आणि काय पैसे भेटले सगळे खिशात ठेवा बाबा. परत घेऊ नका. आणखी 1000 रुपयाचं पारितोषिक. आणखी षटकार टोकला तर लेटकट खेळ. हा फटका चांगला आहे. पॉईंटला बघूया क्षेत्ररक्षक महेश. चेंडू खाली चेंडू उचलला त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी नकार आहे. नकारतोय दुसऱ्या धावेला. 30 धावा. 3 षटकाचा खेळ संपला. अंतिम निर्णायक 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा. 30. गोलंदाजीमध्ये गोलंदाज पाहायला येत आपल्याला किरण. चला निर्णायक शेवटचे 6 चेंडू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू प्रकारचा मोठ्या बटकेचे चेंडू बोलायचे डॉट बॉल. प्रेशर आहे विकीवरती. विकास 5 चेंडूचा खेळ शिल्लक. इथं 2-3 टोले आले तर सन्मानजनक दावा कदाचित विजय मिळवू शकतात टीमला. इथनं विजयवर कोयता इलेव्हन जिंकला तर कोयता इलेव्हन देखील 2 मॅच जिंकेल आणि 2 मॅच जिंकून क्वालिफाय होऊ शकतो. संघर्ष आहे. 30 धाव बघतो आपण धावफलकावरती. किरण तयार. हा चेंडू ऑनसाईडला बोलवला आहे. दूरवर क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहायचं आपल्याला. नकार आहे. दुसऱ्या धावेला स्पष्ट नकार आहे. अजूनही 4 चेंडू फेकायचे आहेत. गोलंदाज किरण. चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किरण. हा चेंडू चांगला आहे. एसटी मागे फलंदाज बीट झाले होते. मी ते मात्र एसटी रक्षक बीट झाले. धाव आली आहे 41. 32 धावा धावपलिकावर तेवढं बघतोय. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. हा चेंडू चांगला आहे. बॅटचा कडा घेऊन चेंडू एसटी मध्ये डॉट बॉल. काय गोलंदाजी झाली किरणची या षटकामध्ये.
4 चेंडू फेकल्यावर फक्त 2 धावा, 1 विकेट देखील किरण भगवंताला मिळाली आहे. फंटास्टिक बॉलिंग. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 32 धावा बघतोय आपण धाव पुस्तकावरती. हाही चेंडू चांगला आहे, काही करता येणार नाही आपल्याला. डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त गोलंदाजी. फटका चांगला आहे, भरपूर उंच गेलाय, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आणि हा झेल सुटलाय. तिकडे धाव मिळेल 1. आणि ते 1च धाव मिळाली. एकंदरीत 2 धावा घेतल्या आणि 3ऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झाला. धावा झाल्या तर एकंदरीत 34 आणि 35 लक्ष. चला हरिया फास्ट खेळायचं आहे. नेक्स्ट मॅच कोणाची आहे? तीच आहे का? कोणची कसं काय आता काय बदललं नाही ना 3 कंपनी सिरीज पण आहे ना. नेक्स्ट मॅच कोणची आहे? मच्छी नेक्स्ट कसं आहे तसंच ना. हार्दिक दृष्टी हार्दिक आणि दृष्टी दोन्ही टीमचे कॅप्टन याचा आहे. नेक्स्ट मॅच आपला असेल हार्दिक आणि दृष्टी. मॅच महत्वाचे. 34 झाल्यात, 35 लक्ष आहे. 24 चेंडू आणि 35 धावा. सुशील येऊन आलेले आहे तर दुसऱ्या कर्णधार याचा. मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आवाज ऐकूया आपण. निशांत भाग्यवंतचा छोटं लक्ष आहे. आवाज ऐकूया आपण निशांतचा. तर मॅचचं पहिलं पर्व संपलाय आणि पहिला पर्वात धावा कुठल्या 34 आणि एक टार्गेट उभारलाय 35 धावांचं. आणि चेस करण्यासाठी साई 11 ना आता 35 धावा कुठण्याची आवश्यकता. चला स्पीडअप करा. माझ्या आतमध्ये आपले क्षेत्ररक्षक लावून घ्या. कोयता 11 सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्र भाग्यवंत आणि नयन भाग्यवंत. दोन्ही फलंदाज एक विस्फोटक फलंदाज आहेत आणि ती जोडी आता लक्ष. टॉस साठी शिवाजी हरी मुसले यांनी टॉस साठी यायचंय. हार्दिक 11 कोणची हार्दिक आणि दृष्टी. हार्दिक 11 आणि दृष्टी 11. शिवाजी मुसले यांनी टॉस साठी यायचंय. त्यांच्या हस्ते टॉस केलं जाईल. थोडा स्पीडअप करा. कोयता 11 आणि साई 11 कारण खूप वेळ झालाय. 35 धावांचा एक लक्ष आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्र भाग्यवंत आणि नयन भाग्यवंत. तर टॉस जिंकलाय
हार्दिक 11 संघाने आणि निवडले क्षेत्ररक्षक. शिवाजी मुसले यांनी व्यासपीठावर स्थानापित व्हावे. आणि एक तानाजी बांगर सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या स्टेजवर यायचंय. आणि पुढच्या ज्या 3 मॅचेस होतील त्या फक्त 3 ओव्हरच्या होतील याची सुद्धा नोंद घ्यावी. आणि इथे फुलका चेंडू होता, ड्राईव्ह केले, तिथे क्षेत्ररक्षक आहे दूर वरनं आलेत आणि त्यांच्याकडून मिस फील्ड आणि येतोय हा सुरुवातच एक दर्जेदार चौकार. बघा पुन्हा एकदा सांगतोय, ज्या मॅचेस होतील त्या फक्त आणि फक्त 3 ओव्हरच्या होतील. 35 धाब्यांचं एक लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात नयन भाग्यवंतच्या बॅट मधून आलाय एक चौकार. आकाश पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न, एक गुडलेन स्पॉटवर चेंडू होता आणि डॉट बॉल येतोय. स्कोर जास्त मोठा नाहीये, सामना 4 ओव्हरचा आहे. 2 बॉल मध्ये 4 धावा आल्यात. अद्याप 4 चेंडू या ओव्हरचे शिल्लक. तिसरा चेंडू आकाश पाठीमागे खेळला, क्षेत्ररक्षक आहेत, चूक झाली आहे त्यांच्याकडून. गणेश होते तिथे आणि ते झेल सोडली आहे. एक धाव इथे घेतली जाईल आणि स्ट्राईक एंडवर येतोय एक विस्फोटक फलंदाज मच्छिंद्र भाग्यवंत. त्याने मागच्या मॅच मध्ये 24 धावा कुठल्या होत्या आणि आता कोयता 11 म्हणजे आकाशच्या विरुद्ध किती खेळतोय. 3 चेंडू 5 धावा झाल्यात. वापस एकदा आकाश पुढ्यात टाकला होता, स्विचिटचा प्रयत्न होता पण प्रयत्नाला यश इथे मिळत नाही आणि डॉट बॉल येतोय. आकाश इथे कमबॅक करतोय. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर नंतरच्या 3 चेंडूत फक्त 1 धाव येते. इथे कमबॅकची खूप आवश्यकता आहे कोयता 11 संघाला. पाचवा चेंडू आकाश रनअप मध्ये अडथळा येतोय. P1चं षटक आणि आकाश गोलंदाजी मार्कवर अद्याप 5 धावा झाल्यात आणि 30 धावांची गरज. ओहो फुटाच होता इथे, मोठा शिकार केली आहे मच्छिंद्र भाग्यवंतची इथे आपण म्हणू शकतो, कारण हा फलंदाजचा दबदबा होता मैदानाच्या आतमध्ये पण इथे आकाश त्याचा डगआउट मध्ये पाडवण्यात प्रयत्नशील ठरलाय. एक मोठा विकेट. मच्छिंद्र बॅक टू द पवेलियन. चला टीम मीटिंग नकोय. कोयता 11 थोडा स्पीड अप करा आणि नेक्स्ट बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये जातोय हरेश भाग्यवंत. नेव फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरीश भाग्यवंत. या षटकाचं म्हटलं तर चेंडू झाले त्या षटकामध्ये 5 आणि धावा सुद्धा आल्यात 5. एक विकेट सुद्धा घेतली आकाशने. आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडला आणि मोठा मासा घालायला लावलाय मच्छिंद्र भाग्यवंत. नॉन स्ट्राईकला आपण म्हणू शकतो करण भाग्यवंतचे बंधू नयन भाग्यवंत. दोन्ही खेळाडू म्हटले तर भाऊ भाऊ एक मास्टर माइंड आहेत आणि त्यांच्या बॅट मधून मास्टर माइंड धावा सुद्धा येत आहेत. तोच खेळाडू नयन भाग्यवंत नॉन स्ट्राईकला, एकीकडे हरीश भाग्यवंत. हो हो शॉर्टपिच बॉल ऑफ केलाय, चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्या आवागाच्या बाहेर येईल हा चौकार. 1 बाउंड चौकार येतोय आणि ओव्हरची समाप्ती या ओव्हर मध्ये आला. त्या चौकाराच्या मदतीने 9 धावा, 1 विकेट सुद्धा झाला या ओव्हर मध्ये. एक विकेटच्या मोबाईलात 9 धावा.
चला स्पीड अप करा. नवीन गोलंदाज ट्रॅकवर आलाय. जितू भाग्यवन. त्याने पहिल्या मॅच मध्ये खूपच चांगली गोलंदाजी केली होती. आता तोच गोलंदाज स्ट्राईक एंडला पाहू शकतो नयन भाग्यवंतला. पहिल्या ओव्हर मध्ये 9 आल्या. आता 3 ओव्हर मध्ये पाहिजेत 26. ओहो खूपच चांगला चेंडू. डॉट बॉल येतोय. पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि या ओव्हर मध्ये सुरुवात चांगली होते. डॉट बॉलने सुरुवात होत आहे इथे. पण एकीकडे मास्टर माइंड नयन भाग्यवंत सुद्धा स्ट्राईक एंडला आहेत. वापस एकदा सेकंड बॉल स्विच केलाय. चेंडूला केलाय स्विच आणि येतोय हा षटकार. खूपच चांगला शॉट. मी म्हटलंय हा मास्टर माइंड खेळाडू आहे आणि त्याच्या बॅट मधून येतो चौकार. षटकार येतो त्याच्या बॅट मधून. या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. डबल 15 धाव्यांवर आणि 16 चेंडू. आता गरज आहे 20. पहिला चेंडू डॉट आला. कुठेतरी वाटले की हा षटक आहे, हा कमी धावेने जाईल, पण दुसऱ्या चेंडूवर षटकार येतोय. वापस एकदा लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्याकडून वापस एकदा झाली चूक. दीपेश होते तिथे आणि ते 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण आणि 2 धावा इथे घेतल्या जातील. बघा ही झेल खूप मागणी ठरू शकते तुम्हाला, कारण जेव्हा आपण कमी स्कोर डिफेंड करू असतो तेव्हा इथे विकेट खूप महत्वाचे असतात. कॅचेस विन द मॅचेस. वापस एकदा जितू भाग्यवंत. चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार. वापस एकदा जितू. ओहो फुलटॉस होता. लॉफ केलाय. चेंडू जाईल 1 बाउंड. चौकार. मास्टर माइंड नवीनच्या बॅट मधून येतोय. हा एक चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. डबल 21 धावेंवर. 35 धाब्यांचा टार्गेट इथे आहे आणि 21 धाबा कुठल्या गेल्यात. पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी चांगली गोलंदाजी केली होती, पण या ओव्हर मध्ये थोडी कमी पडते. तिथे झेल सुटला आणि चौकार आला. वापस एकदा आता इथे सिंगल एकवडली जात आहे. सिंगलच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्यात 22 धाव्यांवर. एक गडीच्या मोबदल्याने 22 धावा. अद्याप 13 चेंडू 13 धावा. प्रत्येकी चेंडू जर 1 धाव तरी एकवडली तरी ते सामना जिंकू शकतो. ओहो पाठीमागे खेळायचा होता प्रयत्न, पण डॉट बॉल येतोय. विकेट किपर थोडेसे मिस झाले, पण बॅकअप तिथे खूप चांगला होता गणेश भाग्यवंत. आणि स्कोर जाऊन पोहोचलाय 22 धावेंवर आणि 2 ओव्हर मध्ये 22 धावा बनल्यात आणि 2 ओव्हर मध्ये आता 13 धावा पाहिजेत. 35 धावेंचा हा टार्गेट आणि अर्धी इनिंग इथे संपली आहे. नेक्स्ट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेश. या गोलंदाजाकडे टॅलेंट खूप आहे. मला ती अजूनही ती ओव्हर आठवण आहे की फक्त 4 धावा. धानिवलीच्या मैदानावर फक्त 4 धावा. आता इथे सुद्धा तेवढंच चांगल्या षटकाची आवश्यकता आहे. दीपेश. ओहो फुलटॉस होता. जज केलं नाही तेवढं चांगलं. कट लागली. क्षेत्ररक्षक कडून चूक होत आहे आणि ते 2 धावा मिळतील. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात दीपेशच्या.
19 धावेंवर खेळतोय नयन. वापर एकदा लॉब केलाय, क्षेत्ररक्षक आहेत पण बनतील प्रेक्षक. ए पवन कर. नक्की काय आहे? चौकार आहे, नक्की चौकार आहे हा. जर आपण म्हटलं तर जितू भाग्यवंत थोडे पुढे होते आणि त्यांच्या डोक्यावरनं खेळलाय. हा येतोय चौकार. जर पाठी असते तर कदाचित हा कॅच सुद्धा झाला असता. सामना थोडासा इझी ठरलाय आता साई 11 संघासाठी. वापस एकदा शॉर्ट पिच बॉल स्टेट ड्राईव्ह केले. आकाश येतील, पकडतील आणि फेकतील. तोपर्यंत फक्त एक धाव, फक्त 6 धाव्यांची गरज. अद्याप 9 चेंडू शिल्लक आहेत. दीपेश गुडलाईन स्पॉटवर चेंडू होता. ड्राईव्ह दिले, फक्त आणि फक्त दिशा दाखवली आणि येतोय हर्ष भाग्यवंतच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. आता फक्त 2 धावा पाहिजेत बघा. थोडा स्पीड अप करा मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आणि 2 धावा. लॉफ केलाय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव पूर्ण आणि दुसरी ही धाव पूर्ण आणि सामना जिंकलाय साई 11 संघाने. हारला कोयता 11 संघ. चला तर हार्दिक 11 संघ आपण मैदानात जायचंय. फास्ट प्ले केलायचंय कारण क्षेत्ररक्षक आपण निवडले. हार्दिक 11 संघाने क्षेत्ररक्षक निवडले आणि वापस एकदा मी सांगतोय सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा असेल. नयनला 4-5